हिंगणघाट शहरात स्मार्ट मीटर विरोधात जन आक्रोश। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात मोर्चा। स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती तात्काळ थांबवा। स्मार्ट मीटर बसवण्याच्या विरोधात हिंगणघाट शहरात नागरिकांनी मोर्चा काढत निषेध नोंदवला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या नेतृत्वाखाली संत तुकडोजी महाराज चौकातून हा मोर्चा काढण्यात आलाय। शेकडो नागरिकांनी मोर्चात सहभाग नोंदवलाय। घोषणाबाजी करत नागरिकांनी स्मार्ट मीटर विरोधातील संताप व्यक्त केला। मोर्चा कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात पोहोचल्यानंतर नागरिकांनी स्मार्ट मीटर संदर्भातील विविध तक्रारी मांडल्या। स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती तात्काळ थांबवावी, नागरिकांना पारंपरिक मीटरचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, तसेच स्मार्ट मीटरमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी दूर कराव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनासाठी उपस्थिती दिली आणि सर्वांचे मनापासून पहिली गोष्ट आभार मानतो। आज आपण जे निवेदन दिलेलं आहे कार्यकारी अभियंता साहेबांना, आपली तिच्यात मागणी अशी होती का जे स्मार्ट मीटर लावत आहे तर तुमची जोर जबरदस्ती का आणि सक्ती का, आणि ते प्रायव्हेट कंपनीचं मीटर आहे त्याच कंपनीचं लावायचं का बरं? कारण आम्ही खाजगी ह्याच्यातून आम्ही प्रायव्हेट विकत घेऊन लावू शकत नाही का? जर तुम्ही मीटर लावून राहिले तर याचा मतलब तुमचा अंदाज असा आहे का सर्व तुम्हाला खाजगीकरण करायचं आहे। त्याच्यानंतर ज्या लोकांना ज्याच्या घरी 2च लोक राहतात, वायगावला आहे शबाबना खान म्हणून राहतात, 2 लोक नोकरीवर आहेत, ते ज्या घरी फक्त सायंकाळी येतात पण त्यांना 52,520 रुपये बिल आलेलं आहे आणि त्यांच्या घरी सोलर 4 किलो युनिट सोलर सुद्धा आहे त्याच्या घरी आहे। म्हणजे असं लक्षात येत आहे का सर्वसामान्य माणसाची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे। या MSEBच्या माध्यमातून, या राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लूट होत आहे। कार्यकारी अभियंता साहेब म्हणाले आता की आम्ही आजपासून कोणालाही सक्ती करणार नाही। आपल्या निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं का आम्ही कोणाच्या घरी जोरजबरदस्ती करणार नाही, त्यांची परवानगी राहिली किंवा त्यांचा अर्ज राहिला तरच आम्ही स्मार्ट मीटर लावणार। आपली दुसरी मागणी अशी आहे का ज्यांच्या घरी स्मार्ट मीटर लागला जर त्या घरच्या व्यक्तीनं अर्ज केला की आम्हाला स्मार्ट मीटर नको, साधं मीटर पाहिजे, तर ते सुद्धा साधं मीटर लावून देण्यात यावं। आपल्या 2 मागण्या ह्या पूर्ण आहे, म्हणजे महत्त्वाच्या आहे। आपण त्यांना 15 दिवसाचं अल्टिमेटम दिलेलं आहे। किती? 15 दिवस। जर 15 दिवसामध्ये आपल्याला स्मार्ट मीटरबद्दल जर सक्ती दिसली, जोर जबरदस्ती दिसली आणि ग्राहकांचं जर समाधानकारक नाही झालं तर 15 दिवसानंतर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चौकातून भव्य मोर्चा काढून या MSEB ऑफिसला घेरावा घेऊ आणि आपल्याला या शासनाचा निषेध करू। तो मोर्चा ऐतिहासिक मोर्चा राहणार आहे। हिंगणघाट शहरातले, समुद्रपूर ग्रामीण भागातले सर्व मोठ्या संख्येनं लोक त्या मोर्चामध्ये उपस्थित राहणार, तसेच सिंदीरेलो या भागातले सुद्धा लोक मोठ्या प्रमाणात त्या मोर्चामध्ये येणार आहे। ज्या पद्धतीने जे काही निषेध होईल त्या निषेधात जे काही पडसाद उमटणार त्याचं जबाबदारी राज्य सरकार आणि MSEB डिपार्टमेंट हे राहणार आहे। बरोबर।